पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्यानं महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत हवामान उष्ण राहील. दरम्यान रविवारी मुंबईचं कमाल तापमान 35 अंश नोंदवण्यात आलं असलं तरी यामध्ये सोमवारी वाढ होण्याची शक्यता आहे. महामुंबईमध्ये उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार असून 12 आणि 13 तारखेला तापमान किंचित खाली येईल. तर उष्णतेच्या लाटेचा विपरीत परिणाम म्हणून रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरात कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबईचं तापमान 39 ते 41 अंशाच्या आसपास राहील. तर मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा 36 ते 38 अंशाच्या आसपास राहील. 13 मार्चनंतर उत्तर पश्चिम दिशेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर कमाल तापमानात किंचित घसरण होईल. परंतु तोवर मात्र मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्ण वातावरणाला सामोरं जावे लागणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण हवामान कायम राहणार असून कमाल तापमानाचा पारा 36 ते 40च्या आसपास नोंदवण्यात येईल. पुण्यात कमाल तापमान 36 अंशाच्या आसपास नोंदवण्यात येईल. आश्रय शेट्टी, हवामान अभ्यासक. कडक उन्हामुळे मुंबईकरांसाठी दिवस अतिशय तापदायक ठरत आहे. मरीन ड्राईव्ह म्हणजेच मुंबईचा क्वीन्स नेकलेस नेहमीच पर्यटकांनी गजबजून जातो. नजर जाईल तिथवर अथांग समुद्र नजरेत साठवण्याचा प्रयत्न असतो. परंतु कडक उन्हामुळे गेल्या 2 दिवसांपासून हाच मरीन ड्राईव्ह ओस पडल्याचं चित्र दिसतंय. तुरळक पर्यटक मुंबईत इथे फेरफटका परंतु कडक उन्हामुळे गेल्या 2 दिवसांपासून हाच मरीन ड्राईव्ह ओस पडल्याचं चित्र आहे. तुरळक पर्यटक मुंबईकर इथे फेरफटका मारताना दिसत आहेत.